नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती जागृती महाजनी फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे भूगोल या विषयाचं अध्यापन करते। मागच्या काही भागांमध्ये आपण मनुष्याच्या प्राथमिक आर्थिक क्रिया आणि द्वितीयक आर्थिक क्रिया याचा अभ्यास केला। आजच्या भागात आपण अजून एक आर्थिक क्रियेचा अभ्यास करणार आहोत, ती म्हणजे तृतीयक आर्थिक क्रिया। मग त्याचे वर्गीकरण काय आहे, तृतीयक आर्थिक क्रिया म्हणजे काय, हे आपण या पीपीटीद्वारे आता अभ्यास करूया। तृतीयक आर्थिक क्रिया, काही व्यवसाय पूर्णतः निसर्गावर आधारित असतात। या सगळ्या मानवाच्या प्राथमिक आर्थिक क्रिया आहेत, हे आपण पहिलेच अभ्यास केलेला आहे। या व्यवसायातून नैसर्गिक साधन संपत्ती मिळवली जाते, म्हणजे जो कच्चा माल आहे तो आपल्याला प्राथमिक आर्थिक क्रियेतून मिळवला जातो। या व्यवसायातील काही उत्पादने मानव थेट वापरू शकत नाही किंवा ती उत्पादने जास्त टिकाऊ वापरणे योग्य होते। अशा वेळी या उत्पादनांवर प्रक्रिया केली जाते। यातून नवीन व वेगळी उत्पादने उपलब्ध होतात, जी वापरण्यास योग्य, जास्ती टिकाऊ व जास्त किमतीत विकत घेता येतात। ही उत्पादने प्रक्रिया उद्योगांवर द्वितीयक व्यवसायात समाविष्ट होतात। उद्योगांद्वारे द्वितीयक व्यवसायात समाविष्ट होतात। द्वितीयक व्यवसाय प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायातून प्राप्त झालेल्या उत्पादनांवर अवलंबून असतो। प्राथमिक व द्वितीयक व्यवसाय यांच्यातील आदान प्रदान, यांच्यातील दुवा, या दोघांना पूरक असे विविध व्यवसायही असतात। या सेवांमध्ये मालाची खरेदी विक्री, वाहतूक, दळणवळण, मालाची चढ उतार, तारण व कर्जे रोख, संस्था, विपणन, आयात निर्यात व्यवस्था इत्यादींचा समावेश होतो। लोकांच्या उपयोगी सेवाही यामध्ये समाविष्ट असतात। उदाहरण धारवाला, भाजी विक्रेता, दुकानदार, प्रवासी वाहतूक, टपाल सेवा इत्यादी। या सर्व व्यवसायांना तृतीयक आर्थिक व्यवसाय असं म्हणतात। आता विद्यार्थी मित्रांनो, हा जो तक्ता आहे हा तुमच्या पाठ्यपुस्तकातला आहे। ह्याच्यामध्ये आपण काय बघतोय तर तृतीयक आर्थिक क्रियांचे वर्गीकरण दिलेले आहे। थोडक्यात आपण ह्याची माहिती घेऊया। त्याचं वर्गीकरण व्यापार आणि वाणिज्य, वाहतूक, संदेशवहन आणि काही इतर सेवा, म्हणजे या प्रकारच्या वर्गीकरणामध्ये आपल्याला विविध प्रकारच्या सेवा दिसून येतात। तर व्यापार म्हटलं म्हणजे घाऊक व्यापार किंवा किरकोळ व्यापार ज्याला आपण म्हणतो, होलसेल किंवा रिटेल ट्रेड ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचा हा व्यापार आपल्याला इथे तृतीयक आर्थिक क्रियांमध्ये दिसून येतो। घाऊक व्यापार शहरी आणि ग्रामीण भागात दोन्ही भागात आपल्याला दिसून येतो। काही ठिकाणी आठवडी बाजार असतो, वस्तू भंडार असतात, सार्वजनिक वितरण यंत्रणा चालत असते, ही ग्रामीण भागात चालते। आणि नागरी भागात जर आपण पाहिलं तर तिथे किरकोळ व्यापार सुरू असतो। शृंखला भंडार, मॉल्स, जे दुकाने किंवा मॉल्स, ज्या मोठे मोठे मॉल्स आहेत, मंडई आहेत, सार्वजनिक वितरण यंत्रणा अशी इथे राबवली जाते। वाहतूक जर आपण पाहिलं तर वाहतुकीचे वर्गीकरण रेल्वे, रस्ते, जलमार्ग, हवाई मार्ग आणि नळमार्गे याद्वारे वाहतुकीचे वर्गीकरण केलेले दिसून येते। संदेशवहन, टपाल, दूरसंचार, दृक आणि श्राव्य, आंतरजाल, कृत्रिम उपग्रह अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारचं संदेशवहन ह्याचं वर्गीकरण करू शकतो। पुढे भ्रमणध्वनी आहे, दूरध्वनी आहे, फिल्म, रेडिओ, टीव्ही, छापील असेही वेगवेगळे संदेशवहनाचे वर्गीकरण आपण करू शकतो। आणि इतर सेवा जर पाहिल्या तर पर्यटन, टुरिझम, विमा, बँकिंग, स्थावर, व्यक्तिगत आणि व्यावसायिक सेवा अशा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा आपल्याला तृतीयक आर्थिक क्रियांमध्ये दिल्या जातात। म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणू शकतो की तृतीयक आर्थिक क्रिया ह्या व्यवसाय सेवा देणाऱ्या आहेत। तृतीयक आर्थिक व्यवसायात प्राथमिक व्यवसायांप्रमाणे निसर्गातून काहीही घेतले जात नाही, आपल्याला त्या तक्त्यावरनं दिसूनच आलं आहे। या व्यवसायात द्वितीयक व्यवसायांप्रमाणे नवीन उत्पादनेही निर्मिली जात नाही। या व्यवसायात केवळ सेवा दिली जाते व तिच्या बदल्यात मोबदला घेतला जातो, म्हणून या व्यवसायांना सेवा व्यवसाय असे म्हणतात। या सेवा व्यवसायांचे वितरण हे अनेक भौगोलिक घटकांवर आधारित असते किंवा त्यातून प्रेरित झालेले असते, जसं हवामान, भूरचना, समुद्र सानिध्य अथवा खंडांतरता इत्यादी भौगोलिक घटकांचा परिणाम तृतीयक आर्थिक व्यवसायांवर होत असतो।
नाशवंत कच्चा माल किती काळ टिकेल यावर द्वितीयक व्यवसाय तर अवलंबून असतातच, परंतु या मालाची वाहतूक कोणत्या मार्गाने करायची हे सुद्धा भौगोलिक घटकांमुळे ठरते. उदाहरण, शेतीतून पिकवलेल्या द्राक्षासारख्या उत्पादनाची परदेशी वाहतूक विमान मार्गाने करणे फायदेशीर असते, तर कापूस जलमार्गाने पाठवणे किफायतशीर ठरेल. जगभरात सर्व मानवी वस्त्या या भौगोलिक घटकांच्या अनुकूलतेनुसार वसलेल्या आहेत. बाजारपेठा मग त्या किरकोळ असो वा घाऊक नेहमीच या वस्त्यांमध्ये किंवा वस्त्यांजवळ निर्माण होत असतात. एखादा द्वितीयक आर्थिक व्यवसाय वस्तीपासून दूर स्थापित होऊ शकतो, परंतु बाजारपेठाचे तसे नसतं. त्या नेहमीच वस्त्यांजवळ आपल्याला आढळतात. आता वाहतूक ही अशी एक सेवा आहे किंवा सुविधा आहे ज्याद्वारे माणसे, वस्तू आणि उत्पादित माल इत्यादी प्रत्यक्षपणे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेले जाते. कोणत्याही देशाच्या विकासात वाहतूक व्यवस्थेचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. तृतीयक आर्थिक क्रियांमधील वाहतूक व्यवसाय हा पायाभूत घटक आहे, खूप महत्त्वाचा असा घटक आहे. सर्व आर्थिक क्रियांचा विकास वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून असतो. मग ती प्राथमिक आर्थिक क्रिया असो किंवा द्वितीयक असो, वाहतूक खूप महत्त्वाची तृतीयक आर्थिक क्रिया प्रत्येक देशासाठी ठरते. आता विद्यार्थी मित्रांनो, हा नकाशा पण तुमच्या पाठ्यपुस्तकात दिलेला आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला प्रमुख वाहतूक मार्ग असे दिसून येतात. वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग, जसे लोह मार्ग आहे, जलमार्ग आहे, हवाई मार्ग आहे, आपल्याला या नकाशाद्वारे आपल्याला दिसून येतंय. आणि ह्यातून आपल्याला काय समजतंय की पूर्ण जगभरात या वाहतुकीचं जाळं पसरलेलं आहे. म्हणजे तुम्ही एका भागातून दुसऱ्या भागात, एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात, एका खंडातून दुसऱ्या खंडात वेगवेगळ्या प्रकारच्या वाहतूक वापरता येऊ शकते. वाहतुकीच्या साधनांचे सर्वसाधारण वर्गीकरण 3 प्रकारात करता येतं. हे वर्गीकरण ही साधने कोणत्या प्रकारचा मार्ग वापरते त्यावर अवलंबून असते. जसे भूमार्ग, जलमार्ग आणि हवाई मार्ग. प्रत्येक मार्गाची वैशिष्ट्ये व गरजा वेगवेगळ्या असतात. प्रत्येक मार्गावर मागणीनुसार ठराविक मालाची आणि प्रवाशांची वाहतूक होत असते. त्यामुळे जगातील वेगवेगळ्या भागात प्रत्येक मार्गाचा विकास आणि वापर यामध्ये मोठा फरक दिसून येतो. भौगोलिक घटकांचा वाहतुकीवर खूप मोठा परिणाम होत असतो. भूरचना, स्थान आणि हवामान हे 3 त्यापैकी प्रभावशाली भौगोलिक घटक आहेत. ज्या परिसरात भूरचना फार उंच सखल नसते, अशा ठिकाणी रस्ते, लोहमार्ग व नळमार्ग विकसित करणे सोपे जाते. वनाच्छादित प्रदेश, डोंगराळ व पर्वतीय प्रदेशात मात्र असे मार्ग विकसित करताना खूप अडथळे येतात. उदाहरण जर पाहिलं तर आफ्रिका व दक्षिण अमेरिका खंडातील घनदाट वनांच्या प्रदेशात व वाळवंटी प्रदेशात लांब अंतराचे रस्ते, लोहमार्ग इत्यादी विकसित करणं अडचणीचे जाते. बंदरे आणि गोदींसाठी किनारी प्रदेश सुयोग्य असतात, विशेषतः दंतूर किनारे. त्यामुळे प्रत्येक किनारा हा या व्यवसायासाठी किंवा सुविधेसाठी योग्य असेलच असं आपल्याला म्हणता येत नाही. वर्तमान काळात तंत्रज्ञानात झालेल्या बदलामुळे हवाई वाहतुकीच्या वापरात खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आढळून येते. तरी अजून सुद्धा जगभरातील व्यापार सागरी मार्गाद्वारे चालतो. सागरी अंतर कमी करण्याच्या उद्देशाने कालवे निर्माण केले गेले आहेत. नकाशामध्ये तुम्ही पनामा कालवा आणि सुएझ कालवा असा तुम्ही दर्शवू शकता. सुएझ कालवा आणि पनामा कालवा यांच्यामुळे जगभरातील सागरी मार्गांमध्ये आमूलाग्र बदल झाला. सुएझ कालव्यामुळे आशिया खंड, आफ्रिका आणि युरोप खंड भूमध्य सागराद्वारे जोडले गेले आहेत. पनामा कालव्यामुळे पॅसिफिक व अटलांटिक महासागर जोडले गेले आहेत. हवाई मार्गासाठी पोषक हवामान, आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास व विमानतळ व गोदी यासाठी मैदानी प्रदेशांची आवश्यकता असते. सततचे धुके किंवा धुरके, पर्वत शिखरांनी व्याप्त प्रदेश हवाई वाहतुकीस अडथळ्याचे ठरते. अजून एक खूप महत्त्वाचा तृतीयक आर्थिक व्यापार किंवा तृतीयक आर्थिक क्रिया म्हणजे व्यापार.
व्यापार म्हणजे दोन किंवा अधिक देशांमध्ये वस्तू आणि सेवांची ऐच्छिक देवाणघेवाण असं आपण व्यापाराची व्याख्या म्हणू शकतो. आदिम समाजाकडून केला जाणारा वस्तू विनिमय हा व्यापाराचा प्रारंभिक प्रकार होता. म्हणजे आपण ज्याला बार्टर सिस्टम म्हणतो. त्यात फक्त वस्तूंची देवाणघेवाण होत होती. आज वस्तू आणि सेवांचीही व्यापार होते. द्विराष्ट्रीय किंवा बहुराष्ट्रीय व्यापार हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रमुख प्रकार आहेत. द्विराष्ट्रीय म्हणजे ज्याला आपण बायलॅटरल म्हणतो आणि बहुराष्ट्रीय म्हणजे मल्टीलॅटरल ट्रेड. आपण दोन वेगवेगळ्या देशांमध्ये किंवा अनेक देशांमध्ये व्यापार आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल ट्रेड असा आपण करू शकतो. व्यापार हा आंतरदेशीय होऊ शकतो. व्यापारावर अनेक घटकांचा परिणाम होत असतो. आंतरराष्ट्रीय व्यापार हा मानवी संसाधने आणि उत्पादनातील विशेषत्वाचा परिणाम आहे. व्यापारातील भागीदारांना जर परस्पर फायदा होऊ शकत असेल तरच व्यापार होऊ शकतो. तसेच जेव्हा दोन्ही देशांमध्ये उत्पादन घेण्यापेक्षा एकाच ठिकाणी उत्पादन करण्याचा तौलनिक फायदा लक्षात आल्यावर देखील दोन देशांमध्ये व्यापार होऊ शकतो. आता आपण व्यापारावर परिणाम करणारे काही भौगोलिक घटक पाहूया. त्यात आहे नैसर्गिक संसाधनांच्या वितरणामधील फरक. प्रदेश एकमेकांपेक्षा भिन्न आहेत. साहजिकच या प्रदेशातील निसर्गाकडून उपलब्ध होणारी साधन संपत्ती ही वेगवेगळी असणारच. म्हणजे जे एका प्रदेशात असेल ते दुसऱ्या ठिकाणी असेलच असं नाही. याचा अर्थ असा की काही घटक एका ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असतील तर दुसऱ्या ठिकाणी त्याची कमतरता असू शकते. म्हणजे या सगळ्या साधन संपत्तीचं वितरण जर आपण पाहिलं तर ते असमान आहे. मृदा, खनिजे, वने, भूमी, जल आणि मानवी संसाधने अशा सर्व संसाधनांचे वितरण असमान आहे. मृदा संसाधन ज्या देशात विपुल व उच्च प्रतीची असते तिथे कृषीबंधीय व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतात. म्हणजे जर मृदा सुपीक असेल तर त्या देशामध्ये किंवा त्या प्रदेशामध्ये कृषी संबंधित व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसून येतात. असे देश हे अन्नधान्य व इतर पिकांचे निर्यातदार बनू शकतात. या उलट ज्या देशात मोठ्या प्रमाणावर शेती केली जात नाही अशा देशांना अन्नधान्ये आयात करावी लागतात. उदाहरण, आखाती देश खनिज तेल निर्यात करतात. या देशात हे खनिज विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. त्या बदल्यात हे अन्नधान्य आयात करतात. हवामान. हवामानाचा परिणाम प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांच्यावर होत असतो. देशातील उत्पादनाचे प्रकार हे देखील हवामानावर अवलंबून असतात. उदाहरण, वर्षातील बराच काळ हिमच्छादन असलेले देश प्रामुख्याने मांस व लोकर उत्पादनाची निर्यात करतात. तर उष्णकटिबंधीय देश केळी, तांदूळ, कोको, चहा यांचे उत्पादन घेतात व ही उत्पादने निर्यात करतात. उदाहरण पाहिलं तर श्रीलंका हा चहा निर्यात करणारा एक प्रमुख देश आहे. स्वस्त मनुष्यबळ, पूरक हवामान, उताराची जमीन, पाण्याचा निचरा होणारी मृदा या भौगोलिक घटकांमुळे येथे चहाचे मळे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. येथील उत्पादने देशातील गरज भागवून मोठ्या प्रमाणावर उरते. हा चहा त्या देशासाठी अतिरिक्त असतो. युनायटेड किंगडम या देशात चहाचे मळे नाही, परंतु मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे श्रीलंका, भारत यांच्याकडून UK हा देश चहा विकत घेत असतो. तिसरा घटक आहे लोकसंख्या. लोकसंख्येचे प्रमाण, वितरण व वैविध्य यामध्ये वेगवेगळ्या देशात फरक दिसून येतो. त्यामुळे विविध उत्पादने देशनिहाय घेतली जातात व व्यापार होत असतो. तसेच व्यापाराच्या प्रमाणावरही त्याचा परिणाम होतो. दाट लोकवस्ती असलेल्या देशांना स्वतःच्या लोकसंख्येकरिता अन्न पुरवठ्याबाबत चिंता करावी लागते. विविध वस्तू आणि सेवांची मागणी ही राहणीमानाच्या दर्जावर अवलंबून असते. कमी लोकसंख्या असणारे देश व्यापारावर जास्त अवलंबून असतात, कारण कमी लोकसंख्येमुळे वस्तूच्या उत्पादन कार्यात देखील कमी मनुष्यबळ गुंतलेले असते.
आशिया खंडातील भारतसह अनेक देशातील मनुष्यबळ हे आजच्या स्थितीत उत्तम माहिती तंत्रज्ञ म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. या देशातील शिक्षण प्रणाली, गणिती ज्ञान, तंत्रज्ञान वापरायचे कौशल्य यामुळे हे साध्य झाले आहे. येथे भौगोलिक घटकाचा थेट परिणाम नसला तरी एकाच भौगोलिक प्रदेशातील हे मनुष्यबळ आहे हे लक्षात येण्याजोगे आहे. संस्कृती. जगातील काही प्रदेश त्यांची उत्पादने, विशिष्ट कला आणि हस्तकला यासाठी ओळखले जातात. त्याचे जगभरात मूल्य अधिक असते. उदाहरण घेतलं तर चिनी मातीची उत्पादने, इराणी गालिचे, इंडोनेशियातील बाटिक प्रिंट, भारतातील काश्मीरी शॉल आणि रेशीम यांना जगभर मोठी मागणी आहे. यामुळे व्यापारास चालना मिळते. आर्थिक खर्च हा उत्पादनातील एक मुख्य घटक आहे. काही उत्पादनांची देशात निर्मिती करण्यापेक्षा बाहेरून आयात करणे स्वस्त होत असल्यानेही व्यापार सुरू होतो. उदाहरण, एखाद्या देशात चहाच्या उत्पादनासाठी हवामान आणि प्राकृतिक रचना अनुकूल नसेल तर त्याला चहा उत्पादक देशांकडून चहा आयात करणे सोयीस्कर जाईल. निपुणता म्हणजे ज्याला आपण स्पेशलायझेशन म्हणतो. काही देशांमध्ये विशेष वस्तू निर्मिती व सेवा आहेत. उदाहरण, इस्रायलमध्ये कोरडवाहू शेती किंवा शेती अभियांत्रिकीमध्ये स्वतःला विकसित केले आहे. ते आपल्या सेवा वाळवंटी भागात शेती करून इच्छिणाऱ्या देशांना निर्यात करत असतात. तसेच अशा काही विशेष वस्तू व सेवांचे आंतरराष्ट्रीय मागणी असते आणि त्यामुळे देशादरम्यान व्यापार होऊ शकतो. शासकीय धोरणे हा पण एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार चालणे किंवा बंद होणे हे शासन धोरणावरही अवलंबून असते. शासनाचे मुक्त व्यापार धोरण म्हणजे फ्री मार्केट ज्याला आपण म्हणतो, नागरिकांना दुसऱ्या देशात खरेदी किंवा विक्री करण्यापासून प्रतिबंधित करणार नाही. उदाहरण, दुसऱ्या देशाशी चांगले संबंध राखण्यासाठी एखादा देश त्यांच्याबरोबर व्यापार करू शकतो. आता व्यापारातील वाहतुकीचे महत्त्व खूप जास्ती आहे. वाहतूक ही एक तृतीय क्रिया असून ही व्यापार करण्यासाठी फार महत्त्वाची आहे. जलवाहतूक, बंदर आणि हवाई वाहतुकीचे महत्त्व व्यापारामध्ये अनन्यसाधारणपणे दिसून येतं. पर्यटन हा एक महत्त्वाचा तृतीयक आर्थिक व्यवसाय आहे. गेल्या काही दशकांमध्ये पर्यटन व्यवसायात खूप वाढ झालेली दिसून येते. सद्यस्थितीत वाहतुकीच्या प्रगत संसाधनांमुळे आणि पर्यटनासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधांमुळे या क्षेत्रात ही वाढ झालेली आढळून येते. एखाद्या ठिकाणी पर्यटन व्यवसाय वाढवण्यासाठी पुढील भौगोलिक घटक महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणजे पर्यटनासाठी काही प्राकृतिक घटक आणि मानवी घटक असे महत्त्वाचे ठरतात. स्थान आणि स्थिती, हवामान, भूरचना, उंची, जैवविविधता, सुगमता, पाण्याची उपलब्धता हे महत्त्वपूर्ण प्राकृतिक घटक आहेत. या प्राकृतिक घटकांवरती पर्यटन खूप मोठ्या प्रमाणावरती चालत आहे. तर वाहतुकीच्या सोयी, राहण्या खाण्याच्या सोयी, सांस्कृतिक वैविध्य, शासकीय धोरणे आणि राजकीय परिस्थिती हे पर्यटनाच्या विकासावर परिणाम करणारे महत्त्वपूर्ण मानवी घटक आहेत. संदेशवहन म्हणजे ज्याला आपण कम्युनिकेशन असं म्हणतो. संदेशवहन ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे संदेशाचे आदान प्रदान होते. सर्व सजीवांमध्ये ही प्रक्रिया होत असते. मानव संदेशाचे वहन वेगवेगळ्या प्रकारे करत असतो. जसे चित्रांची भाषा, चिन्हांची भाषा, बोलणे, सांकेतिक भाषा लिहिणे, अंगविशेष, मुद्रा इत्यादी. म्हणजे जेव्हा आपण एखाद्याशी आपण बोलत असतो किंवा संदेश देत असतो त्याच्यामध्ये आपल्या काही मुद्रा असतात, काही आपण भाषा वापरतो, बोलून दाखवतो, सांकेतिक चिन्हे वापरतो. यातील काही संदेशवहन समक्ष घडत असते तर काही संदेशद्वारा पाठवून घडवले जाते. जसे आदिम काळात रंगीत धुराचा वापर करून आदिवासी जमाती एकमेकांना विविध संदेश पाठवत असत. वर्तमान काळात आपण आपले संदेश लिखित अथवा तोंडी स्वरूपात दूरध्वनी, मोबाईल, इंटरनेट इत्यादीद्वारे पाठवत असतो.
तर वर्तमान काळात आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की दूरध्वनी, फोन आहे, मोबाईल आहे, आता इंटरनेट व्यवस्था आहे. ह्याच्यामुळे आपण एका देशातून दुसऱ्या देशात वेगवेगळ्या प्रकारचे संदेश असे पाठवू शकतो. माहिती मिळवण्यासाठी प्रत्येक जण, प्रत्येक देश सतत प्रयत्नशील असतो. उदाहरण, कृत्रिम उपग्रहांचा वापर, म्हणजे ज्याला आपण सॅटेलाइट म्हणतो. तर सद्यस्थितीत सॅटेलाइटचा वापर किंवा कृत्रिम उपग्रहांचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर प्रत्येक देश करू लागला आहे. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणाची आपल्याला माहिती मिळत असते. अवकाशात सोडलेले अगणित कृत्रिम उपग्रह अहोरात्र संदेशवहनाचे काम करत असतात. यातून पृथ्वीच्या विविध नैसर्गिक व मानवी घटकांबद्दल माहिती मिळवली जाते. म्हणजे पृथ्वीवरती वेगवेगळे जे नैसर्गिक आणि प्राकृतिक घटक आहे ह्याची पण माहिती मिळत असते आपल्याला या कृत्रिम उपग्रहांद्वारे. उदाहरण, रोजच्या हवेची स्थिती, आवर्त, पृथ्वीच्या गर्भातील हालचाली, खनिज साठे शोधणे इत्यादी. तर या उपग्रहाद्वारे आपल्याला हवेची स्थिती कळून येते, हवेचा दाब आपल्याला कळून येतो, किती उष्णता वाढणार आहे हे देखील आपल्याला कळून येतं, किंवा आवर्त किंवा पृथ्वीच्या गर्भातील हालचाली ज्याला आपण प्लेट टेक्टॉनिक मूव्हमेंट म्हणतो, तर या हालचाली कशा आहेत किंवा भूकंप लहरी याचा देखील आपल्याला अभ्यास किंवा याची देखील आपल्याला माहिती या उपग्रहांमुळे सतत मिळत असते. एखाद्या प्रदेशात कोणत्या प्रकारचा खनिज साठा आहे, तिथे सोनं आहे किंवा कोणत्या प्रकारचा साठा आहे हे पण आपल्याला या उपग्रहांद्वारे सतत मिळत असतात. एखाद्या ठिकाणचे अक्षांश रेखांशही आपल्याला या उपग्रहांद्वारेही मिळत असते. जसं आपल्या सध्याच्या मोबाईलमध्ये देखील GPS सिस्टम असतं, त्याच्यामध्ये आपल्याला अक्षांश रेखांश, लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड ह्याच्यामुळे आपल्याला एखाद्या प्रदेशाची माहिती किंवा एखाद्या ठिकाणाची माहिती या उपग्रहांद्वारे मिळत असते. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला आपल्याला सोयीस्कर होतं. या सर्व संदेशवहनाचा उपयोग प्रादेशिक विकासासाठी आता मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे, ज्याला आपण रिजनल डेव्हलपमेंट म्हणतो. तर हे जे सगळे प्रकारचे संदेशवहन आहे किंवा कम्युनिकेशन आहे ह्याच्यामुळे एखाद्या भागाचा किंवा एखाद्या प्रदेशाचा विकास कोणत्या प्रमाणे, कोणत्या पद्धतीने होऊ शकतो किंवा करायची गरज आहे हे या सगळ्या संदेशवहनामुळे आपल्याला कळून येतं. या तृतीयक व्यवसायाचा विस्तार आणि आवाका दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. या प्रकारचे जे काही तृतीयक व्यवसाय आहेत जे आतापर्यंत आपण अभ्यासले, ज्याच्यात वाहतूक आहे, व्यापार आहे, संदेशवहन आहे, ह्याचा विस्तार खूप मोठ्या प्रमाणावर होत चालला आहे. आणि प्रत्येक देश, मग तो विकसित असो, विकसनशील असो किंवा अविकसित असो, या सगळ्या प्रकारच्या तृतीयक व्यवसायांचे ते मदत घेत असतात. आणि त्यामुळे एका देशातून दुसऱ्या देशात जाणे किंवा संदेश पाठवणे किंवा व्यापार करणे हे सोपे जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण मनुष्याच्या काही विविध तृतीयक व्यवहार किंवा आर्थिक क्रिया याचा अभ्यास या पाठात केला. यावरून आपल्याला निष्कर्ष काढता येतो की प्राथमिक आणि द्वितीयक क्रिया, प्रायमरी किंवा सेकंडरी ॲक्टिव्हिटीज यासाठी देखील तृतीयक आर्थिक क्रिया खूप महत्त्वाच्या आहेत. टर्शरी ॲक्टिव्हिटीज या पण खूप महत्त्वाच्या आहेत. आपण संदेशवहन पाहिले, वेगवेगळ्या प्रकारचे संदेशवहन जे आहेत आपण त्याचाही अभ्यास केला की कम्युनिकेशन, व्यापार म्हणजे ट्रेड हे देखील तृतीयक आर्थिक व्यवसायात खूप महत्त्वाचे आहेत किंवा प्राथमिक आणि द्वितीयक आर्थिक क्रियेतही संदेशवहन, व्यापार हे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रदेशाच्या विकासासाठी या तृतीयक आर्थिक क्रिया खूप महत्त्वाच्या जाणवतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण वाहतूकही एक खूप महत्त्वाची तृतीयक आर्थिक क्रिया पाहिली. एखाद्या प्रदेशात सपाट किंवा पठारी असा प्रदेश असेल किंवा जमीन असेल तर तिथे वाहतुकीचे जाळे शक्य असते. एक नकाशा आहे तुमच्या पाठ्यपुस्तकात, त्याच्यावरनं तुम्हाला कल्पना येऊ शकते की वाहतुकीचे जाळे किती पसरलेले आहेत. त्यातून भूमार्ग असेल, रेल्वे आणि रस्ते याचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर होत असतो. वेगवेगळ्या आर्थिक क्रियेसाठी किंवा द्वितीयक क्रियेसाठीही या वाहतूक मार्गाचा वापर होत असतो. उदाहरण पाहिलं तर जसा कच्चा माल वाहून नेणे किंवा एखाद्या प्रदेशातनं
उत्पादित माल बाजारपेठेत नेणे हे या वाहतुकीचे खूप महत्त्वाचे कार्य आहे किंवा वाहतूक या तृतीयक आर्थिक क्रियेचे महत्त्वाचे कार्य आहे. तसेच प्रवासीही वाहतूक करत असतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा स्थलांतर करण्यासाठी वाहतुकीचे वेगवेगळे मार्ग ते वापरत असतात. मैदानी प्रदेश किंवा पठार असल्यास सपाट जमीन उपलब्ध असते, त्यामुळे वाहतुकीस चालना मिळते. लोहमार्ग, रस्ते, नळमार्ग विकसित करणं सोपं जातं किंवा त्या अशा प्रदेशात जिथे सपाट जमीन आहे, मैदानी प्रदेश आहे, तिथे लोहमार्ग, रेल्वे किंवा रस्ते, रोडवेज, नळमार्ग म्हणजे पाईपलाईन असे विकसित होऊ शकतात किंवा त्यांना विकसित करण्यास सोपे जाते. अशा प्रदेशात हवामानही अनुकूल असते. रस्ते बांधण्यासाठी म्हणा किंवा लोहमार्ग बांधण्यासाठी हवामानही तेवढंच महत्त्वाचं आहे. पण ज्या प्रदेशांमध्ये घनदाट वनस्पती किंवा वने आहेत, तिथे वाहतुकीचे मार्ग विकसित करणे शक्य नसते किंवा तिथे अडथळा येतो. किंबहुना तिथे वाहतूक विकसित होऊ शकत नाही. तसेच डोंगराळ प्रदेश जर आपण पाहिला किंवा बर्फाच्छादित प्रदेश पाहिला तर तिथे तीव्र उतार आहे किंवा प्रतिकूल हवामान आहे, त्यामुळे वाहतुकीचा विकास होऊ शकत नाही किंवा कमी झालेला आपल्याला आढळून येतो. ज्या प्रदेशात वाळवंटी प्रदेश आहेत किंवा वाळवंट आहेत, तिथे हवामान अति उष्ण आहे, म्हणून वाहतुकीचा विकास कमी झालेला दिसतो किंवा तिथे कमी दिसून येतो. उदाहरण पाहिलं तर आफ्रिका खंड, येथे मोठा वाळवंटी प्रदेश आहे, त्यामुळे तिथे वाहतुकीचे मार्ग, रस्ते म्हणा किंवा लोहमार्ग जास्ती विकसित झालेले दिसून येत नाही. त्याचप्रमाणे सुएझ कालवा आणि पनामा कालवा ह्यामुळे वाहतुकीचा वेळ खूप प्रमाणात किंवा पुष्कळ प्रमाणात कमी झालेला आपल्याला दिसून येतो. सुएझ कालव्यामुळे लंडनपासून मुंबईपर्यंत वेळ कमी लागतो, वाहतुकीचा वेळ कमी झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, वाहतुकीप्रमाणेच पर्यटन आपण ज्याचा अभ्यास केला, ज्याला आपण टुरिझम म्हणतो, या व्यवसायात केवळ प्राकृतिक घटकच नाही तर मानवी घटकही कार्यरत असतात. उदाहरण पाहिलं तर तुम्ही तुमच्या परिवारासोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत एखाद्या पर्यटन स्थळी गेलाच असाल, जसं एखादं थंड हवेचं ठिकाण ज्याला आपण हिल स्टेशन म्हणतो किंवा एखादा समुद्र किनारा. तर पर्यटन एक महत्त्वाची आर्थिक क्रिया आहे. हे कसे जाणवले असेल तुम्हाला? तर त्या स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी वाहतुकीचा वापर करता, जसे भूमार्ग किंवा हवाई मार्ग इत्यादी, रस्ते, रेल्वे किंवा रेल्वे ह्याचा तुम्ही वापर करता. म्हणजे वाहतुकीच्या व्यवसायात अनेक मनुष्यांना रोजगार मिळालेला दिसून येतो. असेच जेव्हा तुम्ही त्या पर्यटन स्थळी पोहोचता, तिथे राहण्याची सोय असते, हॉटेल्स असतात, लॉजेस असतात, खाण्यापिण्याच्या सोयी असतात, रेस्टॉरंट्स असतात किंवा छोटे मोठे व्यवसायही तुम्हाला दिसतात. ह्या सगळ्या तृतीयक आर्थिक व्यवसाय, हे सगळे तृतीयक आर्थिक व्यवसाय आहेत. तिथे विविध प्रकारच्या करमणुकीची पण साधने तुम्हाला दिसून येतात. त्यात गुंतलेले किरकोळ व्यावसायिकही असतात. हेही तृतीयक आर्थिक क्रियेत गुंतलेले असतात. अशाप्रमाणे विविध तृतीयक आर्थिक क्रिया एकत्र घडत असतात व त्यात रोजगार मिळवणारे अनेक मनुष्य कार्यरत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाप्रमाणे आपण विविध प्रकारचे तृतीयक आर्थिक क्रिया यांचा अभ्यास केला, ज्यामध्ये व्यापार, वाहतूक, संदेशवहन, पर्यटन अशा तृतीयक आर्थिक क्रियांचा आपण अभ्यास केला. त्याच्यावरती परिणाम करणारे घटक आपण हे देखील पाहिले. आशा आहे तुम्हाला हे समजलं असेल. धन्यवाद.